मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे। एखादी भाजी जर आपल्याला बनवायची असेल तर आपण काय म्हणतो, हॉटेल स्टाईलनं बनवू किंवा मग धाबा स्टाईलनं बनवू। चला आज कुठलीही स्टाईल न वापरता आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने बनवूया। आता ही पद्धत तुम्हाला कशी योग्य वाटते किंवा तुमची सुद्धा भाजी बनवल्यानंतर परफेक्ट झालेली आहे का ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे लागेल, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन भन्नाट आणि मस्त अशा चवीच्या भाज्या बनतायत किंवा वेगवेगळे पदार्थ बनतायत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून याचा आस्वाद तुम्ही सुद्धा घेऊ शकताय। चला मग आता वेळ न घालवता लगेच आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत तो पाहूया। आज आपण बनवत आहोत मराठवाडा किचनमध्ये पनीर मसाला। हा पनीर मसाला बनवायला अतिशय सोपा आहे। जर तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवला तर अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा बनवाल। सुरुवातीला इथं बघा, जो आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी या पद्धतीने मी साहित्य घेतलेलं आहे। जरी एखादं यातलं कमी जास्त साहित्य तुमच्याकडे नसेल तरी चालेल। मी इथं टोमॅटो घेतलेला आहे, उभा चिरून कांदा घेतलेला आहे, थोडेसे काजू घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, अद्रक आणि लसूण। काजू नाही वापरले तरी चालतील। आता इथे सुरुवातीला आपल्याला हे सगळं साहित्य परतून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यामुळे भाजीला अजिबात म्हणजे कांद्याचा कच्चेपणा किंवा टोमॅटोचा कच्चेपणा लागत नाही आणि वेगळा वास सुद्धा भाजीला येत नाही जर तुम्ही हे सगळं साहित्य भाजून घेतलं तर। सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, तर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा, अगदी मंद आचेवर भाजून घ्या। आता यामध्येच कांदा भाजून झाल्यानंतर लगेच मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे। तुम्ही जाडसर म्हणजे टोमॅटो कांदा कापून घेतला तरी चालेल किंवा छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतला तरी चालेल। आता या पद्धतीनं कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये काजू टाकून घ्यायचे आहेत। भरपूर असा लसूण टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे। मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे, एखादं साहित्य यामध्ये नसेल तरी चालेल, भाजी छानच होणार आहे। ही जी आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत ही तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण भाज्यासाठी म्हणजे वापरू शकता। आणि पूर्व तयारी म्हणून तुम्ही आदल्या दिवशी म्हणा किंवा मग 1-2 दिवस सुद्धा अगोदर करून फ्रीजमध्ये ठेवून ही म्हणजे वाटण परत नंतर भाजीसाठी हवं त्यावेळेस वापरू शकता। यामध्ये थोडेसे टाकून घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप, ते सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही कुठल्याही म्हणजे वाटणाच्या जर भाज्या बनवत असाल ना तर त्याची खरी चव ही त्या वाटणावरती असते। तुम्ही किती व्यवस्थित त्याला परतून घेताय किंवा हाय फ्लेमवरती कमी म्हणजे मंद आचेवरती कोणतीही म्हणजे वाटणं मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की अगदी मंद आचेवर, मग ती तुम्ही चुलीवर करत असाल किंवा गॅसवरती करत असाल तर ती नेहमी मंद आचेवरच व्यवस्थित परतून घ्यावी। आता हे सगळं परतून झालेलं आहे, एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आपल्याला थंड झाल्यानंतरच म्हणजे मिक्सरच्या भांड्यातून हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे, कारण कोणतीही म्हणजे गरम असताना अजिबात वाटण वाटून घ्यायचं नाही, त्यामुळे काळपट कलर येतो त्या वाटणाला आणि वास सुद्धा एक वेगळाच लागतो। त्यामुळे नेहमी थंड करून घ्यावं आणि नंतरच मिक्सरमध्ये बारीक करावं। भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे सगळं साहित्य इथे बघा थंड झालेलं आहे, छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण टोमॅटो हा ओलसर असतो, कांदा हा ओलसर असतो, त्यामुळे ग्रेव्ही ही लगेच पातळसर बनते, त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। या पद्धतीने अगदी बारीकसर असं हे वाटण बनवून घेतलेलं आहे। आता इथे तुमचं जर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर जर हे वाटण राहिलं तर एखाद्या छोट्या चाळणीनं व्यवस्थित असं याला गाळून घ्या, त्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि एक पनीरची भाजी छान अशी मस्त दिसताना सुद्धा दाटसर अशी दिसते। तर याच पद्धतीनं आता हे सगळं वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय अगदी बारीक असं बनवून घेतलेलं आहे। हे वाटण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही। आता आपल्याला तयारी करायची आहे पनीरची भाजी बनवण्याची। भाजीला फोडणी देण्याच्या अगोदर इथं आपण पनीर तळून घेणार आहोत। त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि जे पनीरचे काप होते ते आपल्याला अगदी आता हाय फ्लेमवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। पनीर हे नेहमी फ्राय किंवा मग तळून घेत असताना मंद आचेवर अजिबात तळून घ्यायचं नाही, ते विरघळलं जातं। तुम्ही ज्यावेळेस हाय फ्लेमवरती तळून घ्याल त्यावेळेस ते पटकन तळलं जातं आणि त्याला कलर सुद्धा क्रिप्सी असा छान तांबूस रंगाचा येतो आणि मंद आचेवर तळल्यावर ते अगदी तेलामध्ये विरघळलं जातं।
तर इथं मी याच पद्धतीनं 2 बॅचेसमध्ये हे पनीर मी तळून घेणार आहे. तुम्ही पनीरची म्हणजे कोणतीही भाजी जर बनवत असाल तर त्यासाठी पनीर हे नेहमी फ्राय करून त्यामध्ये टाका. एक वेगळी चव लागते. मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप सोप्या असतात, कमी साहित्यात बनणारे असतात, कमी वेळात असतात, खाण्यासाठी त्या हेल्दी असतात, बनवायला अगदी सोप्या असतात. तर नक्की तुम्ही ट्राय करत जावा आणि आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय होईल, आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. पनीर आपलं तळून सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तळून राहिलेलं जे शिल्लक तेल होतं त्यामध्येच आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. इथं बघा, जे वाटण होतं ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. वाटण परतत असताना सुद्धा आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे. ही पनीरची भाजी अतिशय सोपी आहे. कोणताही पदार्थ बनवताना आपण म्हणतो बघा, हॉटेल स्टाईलनं बनवू, धाबा स्टाईलनं बनवू किंवा मग प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे. तर मी म्हणेल नक्की एकदा मराठवाडा किचनच्या पद्धतीने पनीरची भाजी मराठवाडा स्टाईल करून बघा, नक्की आवडेल. आणि नेहमी तुम्ही हीच पद्धत वापराल, कारण इतकी सोपी आहे आणि खाण्यासाठी अप्रतिम चवीची अशी आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण कोणतीही ग्रेव्ही किंवा मग वाटणं जर तुम्ही व्यवस्थित अशी तुम्हाला परतून घ्यायची असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे ते खाली चिटकलं जात नाही. आता यामध्ये बेसिक असे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, पाव चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि इथं मी 100 ग्रॅम पनीरसाठी पनीर टिक्का मसाला मिक्स वापरलेला आहे. या मसाल्याने आपण जो पनीर मसाला बनवणार आहोत तो खूप छान बनतो. तर हा तुम्ही दुधामध्ये सुद्धा मिक्स करून यामध्ये टाकू शकता किंवा मग पनीरच्या भाजीसाठी जी क्रीम वापरतात त्यामध्ये टाकून सुद्धा मिक्स करून घेऊ शकता, किंवा मग या पद्धतीनं मी ज्या पद्धतीनं वाटणामध्ये टाकलेली आहे त्या पद्धतीनं सुद्धा वापरू शकता. सगळे मसाले यामध्ये टाकल्यानंतर मी थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत एकदा मंद आचेवर आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. याला थोडंसं तेल सुटल्यानंतर जे आपण फ्राय करून घेतलेलं पनीर होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ही भाजी कशी थोडीशी दाटसरच असते. तुम्हाला जर जास्तीचं यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर ते पाणी थोडंसं कोमट गरम करूनच टाका. नेहमी अशा स्पायसी भाज्यामध्ये पाणी गरम करून वापरावं, त्यामुळे भाज्या टेस्टी वाढतात आणि त्याची चव तर नक्कीच दुप्पट अशी बनते. हे सगळं पनीर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे. या पद्धतीनं गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा. आता यामध्ये सगळ्याच्या शेवटी मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. ही भाजी खट्टी मिट्टी सुद्धा छान लागते. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडीशी साखर टाका. मी इथं 1 चम्मच साखर टाकून घेतलेली आहे. साखर आणि मीठ यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद केला. कोणत्याही भाजीमध्ये जर तुम्ही कोथिंबीर टाकली तर नेहमी गॅस बंद करावा, कारण त्या कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो तो छानसा त्या भाजीला बसतो. तयार झालेली भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आपण या भाजीमध्ये कुठलीही टेस्टिंग पावडर किंवा मग कोणताही कलर टाकलेला नाही, तरीसुद्धा याला छानसा असा कलर आणि टेस्ट तयार झालेली आहे. तर नक्की एकदा ट्राय करा आणि तुमची पनीरची भाजी मराठवाडा किचनच्या पद्धतीनं झालेली आहे का ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला मग भेटू